मित्रांनो नमस्कार. मित्रांनो पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुण्यात 19 ते 23 जानेवारी 2026 रंगणार आहे. तिचं नामकरण पुणे ग्रँड टूर 2026 कॉन्टिनेंटल टीम्स मेन एलिट रोड सायकलिंग शर्यत असं करण्यात आलं आहे. भले हे लांबलचक नाव असेल, परंतु पुणे ग्रँड टूर 2026 हे त्याचं संक्षिप्त रूप आहे आणि भारतीय क्रीडा क्षेत्रात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. अ, मित्रांनो, टूर दी फ्रान्स या शर्यतीबद्दल फ्रान्समध्ये जी आयोजित करण्यात येते, त्याच्याबद्दल आपण ऐकलं असेल, की ती काही लांब अंतरावरील किंवा काही किलोमीटर अंतरावरील ही शर्यत अनेक मोठ्या डोंगर, चढ, उतार, निसर्गरम्य प्रदेश, गावं, खेडगावं, शहरातून जाते आणि हजारो स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. अशाच प्रकारची ही सायकलची स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात येत आहेत. म्हणजे 19 ते 23 जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा पुण्यात रंगणार आहे आणि ह्याच्यामध्ये जगभरातील 28 स्पर्धक भाग घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये 4 राष्ट्रीय संघांचा समावेश असून भारताकडून इंडिया आणि इंडिया ई असे 2 राष्ट्रीय संघ असणार आहेत. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासह 28 देशातील आंतरराष्ट्रीय संघ याच्यात सहभागी होणार आहेत. पूर्वी पुण्यात मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक देशातील स्पर्धक त्याच्यासाठी पुण्यात यायचे आणि आता या सायकलिंगच्या स्पर्धेसाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होणार आहेत आणि ही खरोखर आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, पुण्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आता ही सायकल स्पर्धा आहे, ही 4 टप्प्यांमध्ये होणार आहे आणि एकूण 437 किलोमीटरचं अंतर या मार्गावरून या सायकलपटूंना पार पाडायचं आहे. आता पुण्याच्या नागरी परिसरातून, वारसा संपन्न स्थळातून आणि रमणीय ग्रामीण अशा प्रदेशातून ही सायकल स्पर्धा होणार आहे आणि त्यामुळे पुण्याला पूर्वी सायकलिंगचं शहर असं म्हणलं जायचं आणि सायकलिंगचं शहर, पुणे शहर, ते सायकलिंगचा आंतरराष्ट्रीय थरार अनुभवणारा पुण्याचा ग्रामीण, ऐतिहासिक, निसर्गसंपन्न, वारसा स्थळांनी समृद्ध अशा या प्रदेशातून ही आपली आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना जागतिक दर्जाचे सायकलपटू, त्यांच्या सायकली आणि त्यांचा सायकलिंगच्या वेगाचा थरार पुण्यासह पुणे ग्रामीणच्या शहरी आणि निमशहरी आणि ग्रामीण क्रीडा क्षेत्रासाठी उत्सुक असणाऱ्या लोकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यटन, पर्यावरण आणि पायाभूत सेवा सुविधांनी संपन्न असं पुणे शहर आणि ग्रामीण समुदाय पाहण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटूंना आणि त्यांच्या पाठीराख्यांना ही स्पर्धा एक प्रकारचं आमंत्रण आणि निमंत्रण देणारी आहे असं म्हणलं तर आपल्याला हरकत असणार नाही. आता मी सांगितलं की युनायटेड किंगडम, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड्स, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, चीन, मलेशिया, थायलंड ह्या देशातील प्रमुख सायकलिंगपटू ह्या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि भारतात सायकलिंग या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा एक महत्त्वाचं स्थान किंवा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे असं म्हणलं तर ते वावगं होणार नाही. आता पुणे हेच स्थान का निवडण्यात आलं, त्याच्यासाठी पुण्याची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, पुणे जे ऐतिहासिक कालापासून जे प्रसिद्ध असं शहर आहे आणि पुण्याला जी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अशी ओळख आहे, ऐतिहासिक म्हणजे 16व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतची आणि 18वं शतक ते 19सावं शतक आणि 2000रावं हे शतक, या सगळ्या शतकाची जी प्राचीन परंपरा आहे, म्हणजे ऐतिहासिक काळ असेल, ब्रिटिशांचा कालखंड असेल, स्वातंत्र्य लढा असेल, स्वातंत्र्य लढ्यानंतरचा कालखंड असेल, या सगळ्यांचा विचार केला तर पुणे ह्या ऐतिहासिक
ते आजचा आधुनिक कालखंड याच्यामध्ये अत्यंत तंतोतंत असं आपलं स्थान अधोरेखित करणार आहे. म्हणून ही स्पर्धा पुणे ग्रँड टूर 2026 म्हणून आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचं 437 किलोमीटर हे अंतर हे पुणे शहरातील गतिमान वातावरण, त्याच्यानंतर ग्रामीण भागातील कठीण चढ, त्याच्यानंतर वेगवान सपाट रस्ते आणि ऐतिहासिक स्थळामधून ग्रामीण जनजीवनातून, ग्रामीण शेती, वाडी, कृषी क्षेत्रातल्या भागातून जात स्पर्धकांच्या सहनशक्ती, रणनीती आणि त्यांच्यामधील ऊर्जा, ताकद, हिंमत याचा कस पाहणारी ठरणार आहे. त्यांच्या कौशल्याला ताण देणारी ठरणार आहे. असं म्हटलं तर ते वावगं राहणार नाही. आता ह्याच्यामध्ये 4 टप्पे कसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. मुळशी मावळ माईल्स असं पहिल्या टप्प्याला नाव दिलं आहे. तो 91.8 किलोमीटरचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये समुद्र सपाटीचं कमाल उंची ही 956 मीटर उंचीने वाढ झालेली आहे. त्या टप्प्यामध्ये म्हणजे 550 मीटरचा पुण्याचा टप्पा घेतला तर तो 900 मीटर उंचीपर्यंतचा मुळशीचा मावळचा टप्पा असणार आहे. आणि पुणे जिल्ह्याच्या हिंजवडीमधून जाणारा हा आरंभीचा टप्पा सपाट असे स्प्रिंट्स आणि शहरी वळणांचा संगम असून आधुनिकता आणि निसर्गाचा सुरेख मिलाफ ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आता मुळशीचा टप्पा आपल्याला माहिती आहे की त्या मुळशीच्या टप्प्यामध्ये किंवा लोणावळ्याचा टप्पा माहिती असेल ज्याच्यामध्ये समुद्र सपाटीपासूनचं सर्वोच्च अंतर असतं आणि तिथे उंच प्रदेशात आपण मुळशीची धरणं बांधून पावसाच्या पाण्याचा साठा करून ते पाणी विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी आपण वापरतो. आता त्या टप्प्यातून आपण दुसऱ्या टप्प्यात येऊया. त्याला नाव दिलं आहे मराठा हेरिटेज आणि हा 109 किलोमीटरचा टप्पा असणार आहे आणि ह्याच्यामध्ये 1466 मीटर उंचीची वाढ दाखवण्यात आलेली आहे. आणि हा संपूर्ण टप्पा पुरंदर, त्याच्यानंतर सिंहगड, खडकवासला तलावाच्या दृष्टीसह अवघड घाट चढणाचा आणि उतरणीचा म्हणजे क्लाइम्बिंग आणि उतरण म्हणजे घाट माथा असा हा टप्पा असणार आहे. आणि ह्या टप्प्यामध्ये एन्ड्युरन्स, सहनशक्ती, ताकदीची चाचणी घेणारा हा प्रदेश असणार आहे. तिसरा टप्पा कुठला असणार आहे तर त्याला म्हणले वेस्टर्न घाट्स म्हणजे पश्चिमेकडील घाट माथा. हा 137 किलोमीटरचा टप्पा असणार आहे. 820 मीटर उंचीतील वाढ दाखवण्यात आली आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची आणि पुरंदरपासून बारामतीपर्यंतचा डेक्कन पठारावरील मार्ग, वेग आणि रणनीती आणि क्रॉसविंडमुळे हा अत्यंत स्पर्धात्मक आणि तुमची जिद्द, तुमची ताकद, तुमच्या सायकलिंगमधील कौशल्य पाहणारा हा टप्पा असणार आहे. याच्याबद्दल वाद नाही. आता चौथा टप्पा असणार आहे पुणे प्राईड लूप. हा 99 किलोमीटरचा टप्पा असणार आहे. 560 मीटर समुद्र सपाटीपासूनची उंची ह्या टप्प्यामध्ये असणार आहे. आणि हा अंतिम टप्पा असणार आहे. हा पुणे शहराच्या आधुनिक आणि ऐतिहासिक स्थळांमधून शनिवार वाड्यासह त्या मार्गाने जाणारा शहराच्या मध्य भागामध्ये समाप्ती करणारा असा हा टप्पा असणार आहे. आणि जगाचं लक्ष या 437 किलोमीटरच्या सायकलिंगच्या रेसवर असणार आहे. आणि पुणे ग्रँड टूर 2026 भारताला जागतिक नकाशावर नेणार आहे. सायकलिंग या क्रीडा प्रकारामध्ये जगभरातील शौकीनांना ही अनोखी अशी स्पर्धा प्रोत्साहन, प्रेरणा आणि भारताबद्दलची त्याच्यानंतर ऐतिहासिक कालखंड, प्राचीन इतिहास आणि 16व्या शतकातील इतिहास याचं दर्शन घडवणारी, कृषी क्षेत्राची सफर घडवणारी, पुणे ग्रामीणचं जीवन दर्शन जवळून पाहण्यास उपलब्ध करून देणारी आणि पुणे ग्रामीणचा परीघ आणि पुण्याच्या आजूबाजूची ऐतिहासिक स्थळं यांची सफर घडवणारी अशी ही पुणे ग्रँड टूर 19 ते 23 जानेवारी 2026 या कालखंडात भारतात होत आहे.
आणि त्याच्यासाठी पुणे परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करून नव्या रस्त्यांची निर्मिती, जुन्या रस्त्यांची डागडुजी हे सगळं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. रस्त्यांची रुंदी ही 3.75 मीटरपासून 5 मीटरपर्यंत ग्रामीण भागात तिची रुंदी वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 15 किलोमीटरचा जो भाग होता तो पूर्णतः रुंद करण्यात आलेला आहे. रिसर्फेसिंग करण्यात आलेलं आहे 180 ते 190 किलोमीटर अंतरावरील. आणि कोटिंगनी हे रस्ते अत्यंत व्यवस्थित करण्यात आले आहे, जेणेकरून सायकलपटूंना कुठल्याही प्रकारचा रस्त्यावरून जाताना बाधा निर्माण होणार नाही. आणि अशा प्रकारचं हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ता, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ता, PMRDAच्या हद्दीतील रस्ता, पुणे ग्रामीण जिल्हा परिषदेच्या हद्दीतील रस्ता, या सगळ्या हद्दीतील रस्त्यांचं अत्यंत चांगलं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करून पुणे ग्रँड टूर 2026ला 26साठी तयारी करण्यास हातभार लावलेला आहे. आणि पुण्याचं ऐतिहासिक वैभव, पुण्याचं पर्यावरणीय वैभव, पुण्याचं एकंदरीत हवामान, पुण्यातलं एकंदरीत शहरावरील हद्दीवरचं आणि ग्रामीण भागातलं जनजीवन, सामाजिक ताणेबाणे ह्या सगळ्यांचं दर्शन या निमित्ताने जगभरातील ॲथलीट किंवा सायकलपटूंना होणार आहे, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, कोणताही किंतु नाही. तुम्हीही पुणे ग्रँड टूर 2026 यामध्ये सहभागी व्हा, प्रेक्षक म्हणून, दर्शक म्हणून. आणि या सायकलपटूंना प्रोत्साहन द्या, त्यांची हौसला अफजाई करा आणि त्यांना चीअर्स करण्यासाठी त्या मार्गावर जरूर उभं राहून त्यांना त्यांच्या कामाला प्रोत्साहन द्या, असं मला एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. तुम्हीसुद्धा अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा, वारकरी व्हा. माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये माझ्या या यूट्यूब चॅनलची लिंक कॉपी पेस्ट करायला विसरू नका. ही त्यांच्यासाठी तुमच्या माध्यमातून दिली जाणारी सगळ्यात चांगली भेट असेल. महागड्या खर्चिक भेटपेक्षा ही मोफत मिळणारी भेट किंवा तुम्ही देणार असणारी भेट ही त्यांना नक्कीच आवडेल, असं माझं मत आहे. तुमचं ह्या पुणे ग्रँड टूर 2026बद्दल, माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.